पुढे साहेब आझाद क्रांती सेनेचे आहेत सर, कसे सांगाल तुम्ही अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण न्याय की अन्याय? घोडे साहेब. प्रथमतः सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. जी. माझे सर्वच मित्र त्यांनी खूप चांगली आपल्या आपल्या पद्धतीनं हो मांडणी केलेली आहे. आता माझी भूमिका बौद्ध आणि मातंग या दोघांना जोडणाऱ्या पुलाची आहे. बहुत अच्छी, क्या बात आहे, वा. हे दोघांना जोडलं पाहिजे. नक्की. आता मी जे माझं मत मांडणार आहे हे माझं मत आहे, हो, वैयक्तिक माझं मत आहे. हो हो. त्यामुळे इथं बसलेल्यांचं असल किंवा अजून देशात कुणी बघत असेल त्यांचं असेल असं काही नाही. ते माझं मत आहे आणि मला माझं मत मांडण्याचा अधिकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. बिलकुल. ते मी माझं मत मांडणार आहे. तर विषय असा आहे की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. नक्की. आता आम्हाला संघर्ष करायचा सांगितलाय, हो पण नेमका संघर्ष कुणाच्या विरोधात करायचा हेच आम्हाला कळा नाही. हो हो हो, असं माझं मत आहे. खरंय. आता आमचा संघर्ष ज्या व्यवस्थेने आमच्या बापाला शाळेच्या बाहेर बसवलं, नक्की. ती व्यवस्था या देशात आमच्या सगळ्यांच्या डोक्यावरती थैथै नाचते. हो. पण ती व्यवस्था संपवण्यासाठी आम्हाला संघर्ष केला पाहिजे, बहुत अच्छी, क्या बात आपसात केला पाहिजे. है. ज्या व्यवस्थेनं आमच्या बापाला पाणी पिऊ दिलं नाही, हो. ती व्यवस्था आज आमच्या सगळ्यांच्या डोक्यावरती थैथै नाचते. मग आमचा संघर्ष ती व्यवस्था संपवण्यासाठी असला पाहिजे का एकमेकात असला पाहिजे? बहुत अच्छी. तर मला वाटतं हे खूप गहन विषय आहे, याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. दुसरी गोष्ट असं माझं मत आहे की ज्यावेळेस देशाची फाळणी झाली, आपलं भांडण तरी कशासाठी आहे बघा? कशासाठी भांडण आहे? आरक्षण. हो. आरक्षणामुळे सगळं झालं का? महाराज बदलले का? आरक्षणामुळेच बदलले का? खूप महत्वाचं. सगळं महाराणांना जे काय आज त्यांची गाडी माडी घोडी सगळं जे आहे आरक्षणामुळेच आहे. फक्त आरक्षण कारण आहे का? तर माझं असं मत आहे, देशाची ज्यावेळेस फाळणी झाली, फाळणी झाल्याच्या नंतर पाकिस्तान निर्माण झाला. बरं, पाकिस्तान निर्माण झाला तर नेमकं काय झालं? पाकिस्तानला काय सांगितलं? पाकिस्तानला सांगितलं ही लाईन ऑफ कंट्रोल आहे, बरोबर. इथून पुढची जमीन तुमची आहे, हो. भारताने सांगितलं, आणि इथून जमीन अलीकडे आमची आहे. म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं असं मत आहे की या देशातल्या राजकर्त्यांनी आणि सत्तेनं हो. पाकिस्तानला जमिनीचा तुकडा दिला आणि त्यांना स्वातंत्र्य केलं. आमच्या दलितांना काय दिलं? या देशात आम्हाला काय दिलं? हो हो. आज आपण वर्गीकरणाचं अबकडची विषयाचा चर्चा करतोय, आरक्षणाचं वर्गीकरण. अरे या जमिनीचं वर्गीकरण कधी होणार आहे? वा. या जमिनीचं वर्गीकरण कधी होणार आहे? बहुत अच्छी. देशामध्ये असणाऱ्या प्रॉपर्टीचं वर्गीकरण कधी होणार आहे? हो. देशातल्या पाण्याचं वर्गीकरण कधी होणार आहे? आज देशामध्ये एवढं ऊन पडतंय, तुम्ही एवढं उन्हात आणायचं फिरतायत. मला सांगा, एवढं ऊन आहे, कशामुळे ऊन? कशामुळे ऊन आहे? हे ऊन याच्यामुळे आहे की या देशातल्या नॅचरल रिसोर्सचा वापर कुणी केला? इथल्या नॅचरल रिसोर्सचा वापर कुणी केला? इथल्या सगळ्या प्रस्थापितांनी केला. एसी कुणाच्या घरामध्ये आहेत? इथल्या प्रस्थापितांच्या घरामध्ये आहेत. कारखान्याला मोठमोठे एसी कुणाचे आहेत? प्रस्थापितांच्या कारखान्याला आहेत. पण उन्हाचा फटका आम्हाला बसायला आहे ना? बसायला का नाही बसायला? वापरलं त्यांनी, फटका आम्हाला बसतोय. म्हणून माझी फक्त एवढी कळकळीची हात जोडून विनंती असणार आहे, सिद्धार्थ भाऊ असो किंवा सुतार साहेब असो किंवा आता बोललेले आमचे चर्मकार बांधव असो किंवा राजेश घोडे असो, आम्ही किती मोठमोठ्याने जरी म्हणलो, आता समजा मी म्हणलो की नाही महाराला 13% आरक्षण द्या, बरं, एकट्यालाच, असं होणार आहे का? नाही होणार आहे का? अजिबात नाही. किंवा मी म्हणलं मांगाला 10% आरक्षण द्या, होणार आहे का? अजिबात होणार नाही. मग आम्ही कशासाठी भांडतोय? आमचं भांडण कशासाठी आहे? अरे आम्हाला दोघाला मिळून ह्या व्यवस्थेला संपवायचंय, गाडायचंय, हे लक्षात घ्या. दोघाला मिळून ही व्यवस्था संपवायची आम्हाला. अरे बाबासाहेबाला पाणी पिऊ दिलं नाही, अण्णाभाऊ साठेला शिक्षण घ्यायचं होतं, त्यांना शिकू दिलं नाही. शाळेच्या बाहेर अण्णाभाऊ साठेंना शिक्षण घ्यायचं होतं, छडी मारली. पहिल्या दिवशी विचारलं, 1.5 दिवस पहिल्या दिवशी विचारलं त्या मास्तरांनी, म्हणले तुम्ही काय आणलं लिहून दाखवा. काय येणार आहे विद्यार्थ्याला पहिल्या दिवशी?
अण्णा भाऊला छेडी मारली, अण्णा भाऊला राग आला, दगड घातला त्याने अण्णा भाऊनी. व्यवस्थेवर दगड होता तो. व्यवस्थेवर दगड होता. व्यवस्थेवर दगड. व्यवस्थेवर दगड. आणि वा. मग सगळ्या इतंभूत सगळी लोक अण्णा भाऊच्या मागे लागली आणि अण्णा भाऊला बरोबर सोडून जावं लागलं गाव. हो. तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आजचा आमचा संघर्ष कुठे पाहिजे, बहुत अच्छा. आजचा आमचा संघर्ष कुणाच्या विरोधात पाहिजे. पण झालंय काय आमचं, आमचे काही हुशार महार हो आणि हुशार मांग बरं. असे काही कार्यकर्ते आहेत. हो हो हा, ते लय हुशार आहेत. ते बरोबर. इतके हुशार आहेत, हो. त्याला कवा कोणतं चाबर पण करायचंय हे बरोबर माहित आहे. बरोबर. वा. ते तसं चाबर पण आता सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. बरं. पण हे चाबर पण समाजासाठी चांगलं नाही. घातक आहे. हे घातक आहे. हो हो हे लक्षात आलं पाहिजे. हे घातक आहे. आज तुम्हाला सांगतो, हा जिल्हा कर्मवीर एकनाथ आवाड सारख्या माणसाने बिलकुल. इथं आंबेडकरी मुवमेंट नक्की. बहुत इथं अच्छा. रुजवलेली आहे. त्याचं मी प्रोडक्ट आहे. हो जिजाजी. राजेश घोडे प्रोडक्ट हे एकनाथ आवाडांचं आहे. होय 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 होय. आणि माझ्या गळ्यामध्ये मी निळा रुमाल घालून होय. बाबासाहेबांची मुवमेंट चालवतोय. बहुत अच्छा. तर माझं स्पष्ट मत आहे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी काय कुठला विचारवंत बुद्धिजीवी नाही. हो बुद्धिजीवी विषयी माझं मत जरा वेगळं आहे. बरं. बुद्धिजीवी विचारवंत म्हणजे जे सोपं आहे हो. ते अवघड करून सांगा, त्याला म्हणायचं बुद्धिजीवी. बुद्धिजीवी विचार. असं माझं होत आहे. विचारवंताचं आणि बुद्धिजीवीचं. आता काही चांगले असतील तसं काही त्याच्यात माझं काही त्यांच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही. बरं. परंतु आज जर बघितलं तर मांग वाईट आहेत का हो? तर अजिबात नाही. बहुत अच्छा. हो. त्याला मी नक्की. म्हणजे तुमच्या समोर उभा आहे. बिलकुल. माझ्या समोर मी पाठीमागं मोर्चा काढला. 5,000 मांगाची पोरं हो. आणि महिला ओढणीमध्ये मोर्चात होत्या आणि त्यांच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये निळा होता. का होता? जी. त्यांच्या सगळ्यांच्या गळ्यामध्ये निळा होता. म्हणजे याच्या पाठीमागचं आपल्याला मी का सांगतोय, राजकारण समजून घ्यावं लागेल. नक्की. आपल्याला हे राजकारण समजून घ्यावं लागेल. म्हणजे समाज काय, समाज चांगला आहे, हो. पुढारी खराब आहे. वा. दोन्ही समाजाचे, हो हो हो. दोन्ही समाजाचे बरं. पुढारी खराब आहे. झालं आमचं काय की महारांचे पक्ष, महारांच्या संघटना. हो आता महारांची संघटना तर राष्ट्रीय अध्यक्ष महार, प्रदेशाध्यक्ष महार, जिल्हा अध्यक्ष महार, तालुका अध्यक्ष महार. बरं. हो हा झाला विषय तो. हो. त्याच्यामुळे मांगण तिकडे का जावा, नो. हा मांगाला पडलेला प्रश्न आहे. बरोबर. मी तुम्हाला ग्रासरूटचं सांगतोय, बरोबर. खेड्यातलं सत्य परिस्थिती. सत्य परिस्थिती सांगतोय. मी तुम्हाला डेटा सांगणार नाही, कारण डेटा हे सगळ्यांनी सांगितलं. हो. हा, मी क्या बात आहे. सांगतो वास्तव परिस्थिती. परिस्थिती वास्तव सांगतो मी काय बरोबर कारण आहे. नेमकं. हा. तर झालं हे. हा. पुन्हा आल्या मांगांच्या संघटना. हो. आता मांगांच्या संघटना आहेत तर मांगाच्याच नावावर आहेत. बरं. ते राष्ट्रीय अध्यक्ष ते सगळे तसेच. हा त्याशिवाय अध्यक्ष मांगाचा सगळे मांगाच, मग इथून बरं. तिथून शाखा अध्यक्ष पुस्तक मांगाचे. हा. आणि त्याच्या संघटनेचे नाव बी मांग नावापासूनच आहे. हो. हा, म्हणून माझ्या संघटनेचं नाव आझाद क्रांती सेना. क्या बात आहे. बहुत अच्छा. आझाद क्रांती सेना. हे कशामुळे ठेवलंय ते बी सांगतो. हो. आमचं असं मत आहे की आझाद भारतातल्या गुलाम लोकांना आझाद करायचंय, म्हणून आम्ही ही लढाई करतो. क्या बात आहे. म्हणजे आझाद भारतात अजून गुलाम आहे. आझाद भारतातले गुलाम लोक, बरं. हे सामाजिक गुलाम आहेत. आता जे हो. चाललंय हे धार्मिक वर्गीकरण आहेत. सामाजिक आहेत, सांस्कृतिक गुलाम आहेत, राजकीय गुलाम आहेत, आर्थिक गुलाम आहेत, सगळे गुलाम आहेत. हो, हो, आणि या हो. सगळ्या गुलाम आहेत. देश तर आझाद आहे, बरं. मात्र म्हणजे लोक बाबासाहेबाचा हा विषय तुम्ही राजेश भाऊ घेता की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. ती द्यावं म्हणजे तो लागेल बंड ना. करून उठेल. ती द्यावं लागेल. वा. ती आपल्याला द्यावं लागेल. बरं. तर परिस्थिती अशी आहे. हा. तर मला सांगायचं हे की आता झालंय काय की इतका खाली भाऊ वाद आहे हो. जबरदस्त. मार मागायला शिवाय देते. आता मार तर म्हणलंच नाही पाहिजे. हो ना. बौद्ध आहे. बौद्ध. हा. बौद्ध. बरं. आता पण कसं आहे, जरा मागायला बरं वाटतं मार मानल्यावर, म्हणून म्हणतो मी. आपल्या सोबतच आहेत. अजून आपल्या सोबतच आहेत. पुराश्रमीचा महार हो. आजचा बौद्ध. बरं. बरं. डिबेट कशी झाली हो, हो, हो. उगे एकमेकाला येणार काय बरोबर मतलब? बरोबर. बरोबर. हा. हो, क्या बात आहे. तर झालं काय हा. की आता मातंग समाज म्हणताय की बाबा आम्ही सामाजिक मागासलेलो. मागासलेलो हो. आहोत. शैक्षणिक मागासलेलो आहोत. सगळेच मागास आहेत आम्ही. हो. हा, कुणाच्या तुलनेत? महारांच्या. तर इथल्या महाराच्यात फक्त नाही बरं. बरं. हा, खालचं समाज. नाही, पण आता सध्या तर तुलना तीच आहे ना. नाही 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 ते तुम्ही सोशल मीडिया पाहिलंय. बघा. आता नाही, काय नाही, म्हटलं जाते, तुलना- यांनी आमचं तुलना- लुटलं, आमचं खाल्लं. हे भांडण लावण्याचा प्रकार आहे. बरं. हे तिसरेच लोक आहेत. म्हणजे ते हे जे fake- लिहिलेत का ते आता फेक मला अकाउंट सांगा, असतील समजा. मला सांगा. हा. आता मी चळवळीत महाराष्ट्र लेवलला काम करतोय खाली. हो. कोणचाच मांग जय श्रीराम म्हणत नाही. बरं. नाही म्हणत. मी तुम्हाला
101% सांगतो. क्या बात. तो जय लहुजी म्हणीन, जय श्रीराम म्हणत नाही. वा. मी कमेंट वाचतोय, जय लहुजी जय श्रीराम. कोण आहेत हे जय श्रीराम वाले? हे कोण आहे जय श्रीराम वाले? हो वा, हे बघितलं पाहिजे. क्या बात आहे. हा, हे बघितले पाहिजे. हो. मग मला ते सांगायचंय ना, मला हा जी मला तेच तुम्हाला सांगायचं की ही विचाराची येणाऱ्या लढाई आहे public ना, मध्ये आपल्याला थोडंसं- कुणासोबत जी, लढायचं. वा, हा. हा, तर विषय कसा आहे, हा आता जी एकमेकाला शिव्या द्यायला लागलेत, हो भयान शिव्या आहेत. बरोबर आहे. तर ह्या शिव्या देत असताना मला एक प्रश्न पडला अच्छा की बाबा, पुराश्रमीचा महार आणि आजचा बौद्ध हो हा मागायला शिव्या द्यायला लागला. हो म्हणजे पुराश्रमीच्या बौद्धाच्या मनात आणि आजच्या महाराच्या पुराश्रमीच्या महाराच्या आणि आजच्या बौद्धाच्या मनात, पोरांच्या मनात पोरांच्या हो काय चाललंय की ते म्हणजे मागणीच आणलंय सगळं. अच्छा हे वर्गीकरण आहे का? हो हे मागणीच आणलं. अच्छा तर मला इथं स्पष्ट सांगितलं पाहिजे की बाबा हे सुरुवात कुठून झाली आहे? पंजाब मधून झाली. बरोबर आहे. पंजाब मधून सुरुवात झाली आहे. पंजाब मधून सुरुवात होत 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 4 राज्य झाले. हो बरं, आता मला सांगा, शेड्यूल कास्ट एकत्रित आला पाहिजे हे भाषण करणारा कार्यकर्ता मीच आहे. हो शेड्यूल कास्ट एकत्र झाला पाहिजे. पूर्ण 59 जाती महाराष्ट्रात. बरोबर आहे. हो हे भाषण केलेत आम्ही, आजही करतो जयंतीमध्ये, की पूर्ण शेड्यूल कास्ट एकत्र आला पाहिजे. हे का म्हणतोय आम्ही? तर आपण जाऊ जरासं उत्तर प्रदेशमध्ये. बर आता उत्तर प्रदेशमध्ये झालं काय, तर उत्तर प्रदेशमध्ये आपल्या समाजाचा 4-4, 5-5 वेळेस मुख्यमंत्री झाला. होय. काय कारण आहे हो, कशामुळे झाला? संघटन. जरासं गिन्यान आम्ही आमचं जागेवर आणलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या मांगा महाराणी, असं माझं मत वा आहे. वा बहुत अच्छे. खूप मांगा आणि महाराणी दोघांनी आणलं पाहिजे. नक्की. उत्तर प्रदेशमध्ये 5-5 वेळेस आपल्या तुमच्या समाजाचा मुख्यमंत्री होतो. तुमच्या म्हणजे आपल्या सगळ्याच्या मते बरं का. बागासारखे पुन्हा अजून होतो. काही अनुसूचित जाती. वाचाळवीर आहेत ते पुन्हा म्हणतील हो, ह्यो आपल्यालाच म्हणायला मांग ह्यो बी. आता मला नाईलाजाने माझी जात सांगावं लागली. मी जातविरहित काम करणारा कार्यक्रम. हो 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 हा, बरोबर. तर उत्तर प्रदेशमध्ये 5-5 वेळेस आपल्या समाजाचा मुख्यमंत्री होतो. का होतो? त्याचं काय कारण आहे? तर त्यांनी काय केलं, तर पूर्ण शेड्यूल कास्ट एकत्र बांधला. हो पूर्ण शेड्यूल कास्ट एकत्र बांधलाय. आणि शेड्यूल कास्ट एकत्र बांधून इतर जे मायनॉरिटी आहे हो. ती सोबत त्यांना घेतली, सोबत घेतलं. म्हणून मुख्यमंत्री झाले. हो. आपलं आरक्षण फक्त एवढंच भांडण आहे का हो? का नको का पंतप्रधान व्हायचं? मला तर वाटतंय मी संसदेत गेलो पाहिजे, चंद्रशेखर आझाद सारखा. हो नक्की. मला वाटतंय मी गेलो पाहिजे. बिलकुल. वाय नॉट? आरक्षण एवढंच का? काय झालं का? एवढ्यासाठीच भांडणं मागायचे महाराज? कशासाठी भांडणं करायचे? काय करायचे? हे मला वाटतं खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज आहे. तर हे जाणीवपूर्वक माझ्या मते मातांग आणि बौद्ध समाजामध्ये संघर्ष निर्माण केला जातोय. हो आणि हे एकमेकांना भांडवलं जात आहे. बरोबर. तर माझं असं मत आहे की शेड्यूल कास्टचा विषय आहे ना, तर आमचा विषय ना, आमच्या घरातला, हो 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 आमच्या घरातला विषय आहे. शेड्यूल कास्ट म्हणजे आम्ही सगळे एकत्र, आम्ही भाऊ भाऊ आहेत. बरोबर. आम्ही वा. बघतोच आमचं काय करायचंय. बहुत अच्छे. तर मग काय केलं पाहिजे? मांगाच्या 5 पुढाऱ्यांनी बसलं पाहिजे. वा. महारांच्या 5 पुढाऱ्यांनी बसलं पाहिजे. नक्की. दोघांनी एकत्र बसलं पाहिजे. आणि दोघांनी एकत्र बसून काय म्हणलं पाहिजे? अरे बाबा कसं करायचं जरा सांग बरं. बरोबर. कारण हे सरकार तर हे बघा करणारच आहे. हो सिद्धार्थ भाऊ, तुम्ही किती मोठ्याने बोलला तरी ते करणार आहेत. बर. आणि मी किती मोठ्याने नाही बोललो तरी ते करणार. हे 100% लिहून घ्या माझ्याकडून आजच. कारण त्यांना हे तर करायचं आहे ना, त्यांना शेड्यूल कास्ट पूर्ण फोडायचं आहे. हो. त्यांना शेड्यूल कास्ट तर ऐक्य ठेवायचं नाही. आज बी मांगावर अन्याय झाला तर महार जातोय, हो ना. आणि महाराचं घर जळालं की मांग जातोय. नक्की. आणि मांगाला पाणी नसलं तर महारच पाणी देतोय. कोण देतोय? नक्की. चमार सुद्धा लय लांब आहेत. हो हो पुढे आहेत. हो. उत्तर प्रदेश मधले चांगले आहेत, बरोबर. इथले नाही. हो, अजून प्रगल्भ चांगले माहिती नाहीत राहिले. असं मी म्हणणार नाही. म्हणजे इथले चांबार जसं चाबरपणाच करतात. जी जी. हा, मग हे आम्हाला नाही, पण माहित आहे. बनसोडे साहेबांनी चांगली मांडणी हा, केली. इथं करते जर जरा करू द्या, हरकत नाही, काय बरं. हरकत नाही. आपल्याला मिळवण्यासाठी, पोटावर भाकरी ओढण्यासाठी कुणी करतंय ते हो. करू द्या. बरं, बरं. हा, इथल्या चमाराला जास्त मिळाले महाराज. त्यांना जास्त संघर्ष करण्याची गरज नाही चंबार ना. नंबर 1. जी. आंबेडकरी चळवळी देशातला चंबार नंबर 1, हो. पण महाराष्ट्रातला नाही. बरोबर आहे. महाराष्ट्रातला नंबर 1 महार आणि नंबर 2 मागच आहे. हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. होय होय होय. मान्यच करावं लागेल. आंदोलनाच्या चळवळीच्या बाबासाहेबांची गाड्याच्या चळवळ. दोन चाकच आहे ते. बाबासाहेबांची चळवळ पुढे घेऊन जात असताना होय. आजपर्यंत आपण जर बघितलं सगळे मांगांचे हो. जे काही मर्डर झाले, खून झाले, नक्की. सगळं तर आपल्याला बघावं लागेल ना. हो. बरं, दुसरी गोष्ट मला सांगायचंय, ह्याच्यामध्ये बाबासाहेबाचं आणि अण्णा भाऊचं काय चुक आहे हो? काय? मार बिन मांग बी दो अण्णा भाऊवर बिन बाबासाहेबवर हो बोलता. बोलतायत. काय चुक आहे? काय गरज पडली? मला इथं सांगितलं पाहिजे की ज्या वेळेस बाबासाहेबांनी 56च्या धर्मांतराची घोषणा केली, हो. आणि धर्मांतराची घोषणा केल्याच्या नंतर बाबासाहेब म्हणले या धर्मात मी राहणार नाही, हो मी सोडणार आहे.
त्यावेळेस सगळे बामणं आले. बर. बामणं आले, बाबासाहेबाला काय म्हणले, बाबासाहेब तुम्ही असं करू नका, हो. तुम्ही धर्म सोडू नका. हो. मग बाबासाहेब म्हणले तुम्ही काय बदलणार आहेत, हम्म. काय बदलणार आहे तुम्ही. हो. तर त्यावेळेसचे बाबासाहेबांचे कार्यकर्ते मातंग समाजाचे सगट वा. मुंबईचे, हम्म. बाबासाहेब काय म्हणले, बरं ठीक आहे मी थांबतो, तुम्ही काय बदलणार आहेत. माझा मातंग समाजाचा कार्यकर्ता के सगट, बरोबर आहे का, हो. आज चुकलो तर मला दुरुस्त करा. हो. काय मी चळवळी मोर्चातला कार्यकर्ता आहे, पुस्तकं कमी वाचतो हो, हो, हो. जास्त. हा, बरं, मी हा. मोर्चे कसे काढायचे ते काढतो. बरं. तर के सगट नावाचा मातंग समाजाचा कार्यकर्ता आहे. तर बाबासाहेब काय म्हणले, तुम्ही सगळे ब्राह्मण आला तर 100 या के सगटला तुमच्या एका पीठाचा शंकराचार्य बनवा. ओ वा. आणि तुम्ही सगळे 100 ब्राह्मण त्याच्या पायावरती डोकं ठेवा. बघा बाबासाहेबांचं दूरदृष्टी बाबासाहेबांनी कुणाचं नाव सांगितलं, महाराजचं नाही सांगितलं, मांगाचं सांगितलं. हो. मांगाचं के सगटचं नाव सांगितलं. जरा मांगा महाराणी ह्याचं डोसक्या जरा भांड राहू द्या, भांडणं एकमेक करू नका, ओ हो. करू नका. म्हणून मी कशामुळे म्हणलं की मला ह्या दोन समाजाला जोडणारा पूल बहुत बनायचा वा. आहे. आरक्षण तर ते तुम्हाला सांगतो वर्गीकरण करणारच आहे, बर. 100% करणार. तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, मी बर. तुमच्या सगळ्या डिबेट बघितल्यात, अच्छा. सगळ्या डिबेट ऐकल्यात, हो. सगळ्याचे भाषणं ऐकलेत, हो. सगळ्याचं म्हणणं ऐकलंय. त्यांना हे करायचंय ते करणार आहेत. नक्की. तर दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की बाबा हे करणार आहे तर कसं करणार आहेत हे आम्हाला सांगा. बरोबर. हम्म, हम्म, हम्म. तुम्ही करणार आहेत त्याची ना, मेथोडॉलॉजी काय आहे. तुम्ही कसं करणार आहे. होय. बरं करणार आहेत तर आता आमचे मांगाचे बी पुढारी कार्यकर्ते सांगतात हो. की दिलं पाहिजे. अरे दिलं पाहिजे पण तुमचं नुकसान असलं तर ते तर बघा, हो. एकदा चेक तर करून घ्या. बघावं लागेल ना. हो. आज मी राजेश घोडे इथं जाहीर मी समर्थन करतोय किंवा जाहीर विरोध करतोय. हो. ह्याचा ह्याचा अर्थ काय होणार आहे की उद्या जर समाजाचं वाटोळ झालं तर तू त्या वाटोळ्याचा भागीदार आहेस. क्या बात आहे. हो. भागीदार आहेस का नाही वाटोळ्याचा. हो. समर्थन केलं तरी भागीदार आहेस, हो. आणि विरोध केलास तर तरी भागीदार आहेस. नक्की. हा, बरोबर आहे का. बरोबर आहे. तर त्या वाटोळ्याचा भागीदार व्हायचं नसेल तर हो. माझं असं मत आहे की अगोदर हे काय करणार आहेत हो, ते ते स्पष्ट झालं पाहिजे. बहुत अच्छे. हम्म. मातंग समाजाच्या बौद्ध समाजाच्या डेलिगेशनला तिथं बोलवलं पाहिजे. नक्की. तो काय आनंद बदर कोण आहे तो काय मी त्याला बोलत नव्हतं पुढचं काही, बरं. ते त्यांनी जो अहवाल आणलाय हो. आणि सरकारला दिलाय हो. तर सरकारने जाहीर केला पाहिजे ना. बरोबर आहे ना. सरकार का जाहीर करत नाही. हम्म. मग सरकारच्या पाठी ही भूमिका आम्हाला कळाली पाहिजे. नक्की. सरकारच्या पाठीमागची भूमिका इथल्या मातंग समाज आणि बौद्ध समाजामध्ये लढवण्याची भूमिका आहे. हो. मग हे आम्हाला का कळत नाही. उगाच आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये बोलतोय. बरोबर. आणि कसं आहे आपण बोलतोय कुठे बोलतोय, हम्म. टीव्हीवरती बोलतोय, नक्की. चॅनलवरती बहुत बोलतोय, अच्छा. सगळा समाज बघतोय, पूर्ण भारत लोकं पाहतोय बघताय. 23 राज्यामध्ये. महाराष्ट्र बघतोय आणि देशात पाहतोय. अजून देश हो. बघतोय. नक्की. ह्याचे विपरीत परिणाम काय होणार आहे. एक तर जोडून आमच्या नाकी नऊ आलेत हो ना. पहिले. अगोदरच या दोन जातीला. हो. हा? हो. आणि पुन्हा त्याच्यामध्ये जास्त पेट्रोल टाकून काडी लावून शिलगून द्यायलेत काही लोक. हो. त्याला एवढंच काम आहे. म्हणून माझं इथं जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, सगळ्यांना, समाजाला पाहणाऱ्या सुद्धा लोकांना माझं एवढंच अपील राहील वा. की बाबा आपसात भांडणं करू नका. बहुत अच्छे. हम्म. ते करायचं आहे तर ते करणारच आहे. हम्म. आणि ते काय सिद्धार्थ भाऊ म्हणले मांगाला एवढं द्या म्हणून देणार नाहीत, आणि मी म्हणलो मांगाला जरा 10% द्या, जास्त द्या म्हणून देणार नाहीत. बरोबर. आमचं भांडण कुणासोबत पाहिजे. व्यवस्थित. आमचं भांडण सरकारासोबत पाहिजे. बरोबर. आमचं भांडण सरकारासोबत पाहिजे. मातंग समाजाने भांडलं पाहिजे कुणासोबत तर सरकारसोबत भांडलं नक्की. पाहिजे. आता आरक्षणाचं वर्गीकरण होतंय म्हणजे काय, मागाने आणलं नाही वर्गीकरण, हे बी आम्हाला विचार करावा लागेल. आता बौद्ध समाजामध्ये ही भावना आहे बरोबर. की बाबा हे सगळं मागाणीच केलंय. मागाण नाही केलं, हे देशातून आलंय, हे पंजाब राज्यामधून आलंय. आता इथला तुम्हाला सांगतो मी, पाठीमाग आपल्या बौद्ध समाजाच्या सगळ्या पुढाऱ्यांनी अबकडला समर्थन दिलं, बाळासाहेबांनी दिलं, सगळ्यांनी दिलं. आता हे करायचंय कशामुळं. इथं वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने उभा झालाय. हो. जशा पद्धतीने तिकडे बीएसपी आणि चंद्रशेखर आझाद आहे बरं. उत्तर प्रदेशमध्ये, तशा पद्धतीने. तर आता वंचित बहुजन आघाडीला मतं कोणाची आहेत, तर गावातला एक पाटील असतोय हो. आणि तो पाटील दोघाला त्रास देतोय. हो. गावातला पाटील काय करतो, म्हाराला त्रास देतो आणि मांगाला त्रास देतो. हम्म. मग मांग मार दोघं बसतात आणि ठरवतात. हो. काय म्हणतात, आपण काय करू, या पाटलाची जिरूत म्हणतात, हो. आपण वंचितलाच मतं टाकू. बरोबर. मग मतं कुणाला गेलेत, वंचित. तुम्ही बघा, हो, हो. डेटा बघा. मी काही बोलत नाही, असं आधार वादार बोलत नाही. तुम्ही डेटा बघा एखाद्या गावात, हो. त्या गावात महाराचे मतं किती आहेत, मांगाचे मतं किती आहेत आणि वंचितला मतं पडली. किती पडलीत. हो. काय मारा मांग सोडता वंचितला काय कोण बामण मारोडे मतं द्यायलेत काय, नाही. कुणी द्यायले नाही. खरंय. पण हे ऐक्य निर्माण होत आहे.
हो. हा एकजिन्सीपणा येतोय बहुत अच्छे वा आणि हा एकजिन्सीपणा आणि हे झालेलं ऐक्य तोडायचंय. ही प्लॅनिंग आपल्याला समजली पाहिजे. बरोबर वा ही प्लॅनिंग समजली पाहिजे. त्यामुळे माझं असं मत आहे की जर समजा इथला मातंग बांधव आहे, त्या मातंग बांधवाला वाटतं यार मी कोसो दूर राहिलो. हो मी इथं जाणीवपूर्वक सांगतोय, आंबेडकरी चळवळीने आजपर्यंत कधीही कुठल्या समाजावर अन्याय केलेला नाही, क्या बात जी अजिबात केलेला नाही. हो. कुठला धर्म असू द्या, कुठली जात असू द्या, कुठला पंथ असू द्या, जेव्हा जेव्हा त्याला गरज पडेल तेव्हा तेव्हा आंबेडकरी चळवळ त्याच्या बाजूने उभा टाकलेली आहे. बिलकुल हा तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं असं मत आहे की बाबा जर समजा इथला मातंग म्हणतोय की आम्ही लय मागे राहिलो, तर थोडस बौद्ध समाजाने सुद्धा हो एक समतेचा न्याय म्हणून, बरोबर. एक शाहू महाराजाची भूमिका म्हणून, जशी शाहू महाराजांनी घेतली होती ते चिंगरे घोडे लंगडे घोडे हो. ते आरक्षणाच्या साठी. आरक्षणाच्या बरं. संदर्भाने माग राहिलेले जास्तीचे हरभरे खाऊ घातले. थोडस बरं. जर वाटतंय ना ह्याला हो. थोडस द्या बाबा तब्येत वेगळं, सुधारल्या त्याला पाहिजे. थोडस वेगळं दिल्यामुळे हे आपल्या बरोबरीला येईल. हो. तर ही जर भूमिका मला वाटतं आज जर बौद्ध समाजाने घेतली बरं. ते तर करणार आहेत, पण ही जर भूमिका घेतली की ठीक आहे ना मातंग कोण आहे, माझा भाऊ आहे, हो. मागतोय ना थोडस, याला गरज आहे ना, हो. हा माग राहिलाय ना, ठीक आहे ना, आम्ही दोघं एक मिळाने दोघं सोबत येऊ आणि दोघं सोबत तुमच्यासोबत फाईट करू, हो. आम्ही दोघं तुमच्यासोबत फाईट करू, हा छान. मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. बरं. जे होणार ते होणारच नक्की. आहे. तर मला वाटतं अशा पद्धतीचं जर पुढे गेलं तर आंबेडकरी मुवमेंट पुढे खूपच छान. चालेल वा. आणि टिकेल हो. आणि बळ मिळेल. नसता आपण जर डिवाइड अँड रूल झालो, हो. इंग्रजाची नीती त्यांनी वापरलेली आहे, हो. त्यांनी अजेंडा टाकलेला आहे आणि आपण त्या अजेंड्याला बळी जर पडलो तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये याचं खूप मोठं नक्की. नुकसान होय, होय. दोन्ही समाजाला भोगावा लागणार. एकंदरीत चळवळीच नुकसान आहे. चळवळीचं नुकसान, समाजाचं नुकसान, म्हणजे आज किमान आणि या दोन भावांच्या नुकसान मी तुम्हाला मुळे- दुसरं सांगतो, जी ह्याच्यामध्ये तिसऱ्या जातीचं नुकसानच नाही, खरंच आहे. अजिबात नाही. अजेंड्यावर लढणाऱ्या दोनच जाती आहेत. दोनच जातीचं नुकसान आहे. रस्त्यावर मोर्चे करणारे संभाराचं हेच आहेत. नुकसान होणार नाही. आणि माळ्या, त्या अत्याचारासाठी उभे राहणारे हेच आहेत. बाकीच्या 58 जाती, त्या 57 याच्या 56 काय घेणं जातीचं देणं होणार नाही. नाही. या दोनच जातीचं नुकसान होणार आहे. हो. तर ह्या दोन जातीने जरशी प्रगल्भता दाखवली पाहिजे, वाह. आपला मेंदू वाढवला पाहिजे, मनाचा मोठेपणा जरा आपलं काळीच आपलं असं मोठं केलं पाहिजे जी. आणि एकमेकाला कवटळून मिठी मारली पाहिजे वाह. आणि असं म्हणलं पाहिजे की सिद्धार्थ भाऊ, राजेश भाऊ आणि आमचे नेते आपण चला दोघं जण जाऊ, हा. संगत जाऊ हा. मंत्रालयात, मुख्यमंत्र्याला विचारू. बरं मला ह्याच्यात सांगा दुसरी गोष्ट, भांडतंय महाराणी मांग, हो मग कोणता मंत्री बोलतो याच्यात? कोणीच बोलायला तयार नाही. सामाजिक न्याय मंत्र्यांनी काय त्यांनी मुग गिळलेत का? हो. कशाचा न्याय मंत्री हो? हम्म. कशाचा सामाजिक न्याय मंत्री का समाजात भांडणं लावायचा मंत्री? मग बोललं पाहिजे ना, हो वा बोल तू. का बोलत नाही? समाजामध्ये भांडणं लागतात, उद्या हो. डोके फोडाफोडी होतील. हो ना. आज महापुरुषांपर्यंत येले, कुणाची हिंमत येली नाही बाबासाहेबांच्या बद्दल बोलण्याची किंवा अण्णाभाऊंच्या बद्दल बोलण्याची. होय की आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला माहिती आहे मारायला रोखायचं असलं तर मागच लागतोय, हो दुसरं रोखीत नाही. मग या दोघांची लावून द्यायची इथल्या व्यवस्थेला. मग ह्या दोघाला बी ते कळालं पाहिजे. आणि काय माहिती का, आता आपण म्हणल्याप्रमाणे की मातंग का जास्त अजून पेटून उठलाय बर आणि इकडून बौद्ध जसा पेटून उठलाय तसा. बरं राजेश भाऊ, तर मी थोडंसं खाली- एक खाली एकच मिनिट सांगतो मी, मला एकच थोडंसं सांगतो. एक मिनिट ऐका ना. खालचं एकच सांगतो नाही, मला आणि जाणून थांबतो. घ्यायचं तुम्ही जे मांडणी केली या ठिकाणी की बाबा मी ऍज अ कार्यकर्ता म्हणून गाव खेड्यात वस्त्यामध्ये ग्रासरूट लेवलला काम करतो. आपण एक रिअल फॅक्ट थोडस भारत पण बघेल, आपण सगळे लोक पाहताय. मला खरंच सांगा, गाव खेड्यात माझ्या वस्त्यामध्ये माझा मातंग भाऊ, माझा महार भाऊ किंवा बौद्ध भाऊ, या गावातल्या सर्वसामान्य लोकांना खरंच या गोष्टी माहित आहेत का हो? काहीच माहित नाही. बंधूंच्या लक्षामध्ये मला घ्या. खरं सांगतो मी, हा. त्या लोकांना महाराज संघाचं तर मांगाय संघाचं. बरं आता मला सांगा, मला आरक्षणाचा काय फायदा झाला? तेच की एका वस्तीमध्ये कितीतरी लोक आहेत, होय. त्यांना आरक्षणाचा काय फायदा झाला? तो महत्वाचा मुद्दा आहे सिद्धार्थ ना. भाऊ, तुम्हाला झाला का फायदा? तुम्ही फक्त काय ते पीएचडी तेवढं काय घेतले असतील पैसे, तेवढंच फायदा झाला. बरं हा, ते हा, हा हा. तर ते बाकी दुसरा काय फायदा झाला? हे बघा ना मग हे. बरेच लोक आहेत. म्हणजे लोकांना विषय माहित झालाय नाही काय आता. माहित आता नाही. उपवर्गीकरणाचं माहित- काय चालू आहे गावखेड्यात आता काही हे कोणाला माहित नाही. आम्हीच पेटवायलो, आपण पेटवायला होय, खरं आम्हीच पेटवायलो. आहे खरं आहे. लोकांना काय माहित नाही. बहुत अच्छी, खरं आता आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, आता मी काय खरं बोलतो, मी बरं बोलत नाही. तेच कुणाला वाईट आणि वाटलं खरंच तर काय बोललं वाटलं? पाहिजे. जे- आता हा?
आम्ही सांगायला थांबा जी. तुम्ही मी सांगितलंय ना तुम्ही कशाला जी. बाकीचं बोलता तुम्ही तर त्याला उचकवू नका बरं का हा. ते व्यवस्थित ट्रॅकवर आहे बरोबर चालतोय, हा, बरोबर. ते व्यवस्थित तुम्ही- ट्रॅकवर आहे बात तुम्ही- त्याला खेचू नका इकडे थांबा असं जरा तुम्ही भांडणं लावायचं काढू नका. हा, खेचू नका ऐका त्यांना ते बरोबर भांडणं ट्रॅकवर चालू लावायचं काढू त्यांचं. नका ना म्हणून मी तुम्ही. त्यांना हे समाजासोबत असंच आहे देतोय ना आमचं. हा. आमचं काय? ते व्यवस्थित भांडणं- मांडणी कारण उभा मी काय महाराष्ट्र नव्हे तर म्हणलं? देश तुमच्या ह्या बोलण्याचं स्वागत करू मी काय म्हणलं? आता लक्षामध्ये हे घ्या. आमचे मांगाचे आणि मला हे अपेक्षित आहे जी आता हे आमचे मागाचेच होय ना, कार्यकर्ते. होय मी ना. काय म्हणलं समाज चांगला बरोबर आहे ना. कार्यकर्ते खराब आहेत असे काहीतरी मुद्दे हा काढ हे महत्वाचं आहे क्या बात आहे विषय हा आहे आणि सुभाष भाऊला ते तुम्ही समाजाचा- बोलणं नको आहे वा हा तर म्हणजे विषय असा आहे नक्की. तर एकंदरीत बरं का आता हा. तुम्हाला खरं सांगतो मी हा बौद्ध समाज शेड्यूल कास्ट मध्ये हो फॉरवर्ड आहे का 100% फॉरवर्ड बरोबर. मान्यच करावं लागेल नक्की पुढं आहे का हो. 101% पुढं आहे बर पण फक्त बौद्धच आहे का हा तर चमारबी आहे बिलकुल ना फक्त तो चळवळीच्या बाहेर आहे हा. थोडाफार हा, आता आता महत्वाचं. यायला लागलाय बरं. थोडा यायला बरं. हा? हा. तर फॉरवर्ड आहे हम्म. बरोबर आहे हा. अभ्यासू आहे हम्म. पुस्तकं वाचतात हो शिकतात हम्म. त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत त्या प्रमाणात मातांग आहे का तर अजिबात नाही तर आहे तो आजही गावगाड्यात आहे हो 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 तो आजही शेतमजुरी करतोय आजही ऊसतोड कामगारामध्ये सगळ्यात जास्त जर संख्या. लोकसंख्या कोणाची असेल तर मातंग समाजाची हो, हो. आजही शिक्षणाचं प्रमाण नाहीये शिक्षणाचं प्रमाण जास्त नाही खरंय हा, ज्या पद्धतीने पाहिजे पाहिजे त्या त्या पद्धतीने नाहीये तर मग मी मातांग समाजातल्या काही लोकांना विचारलं हा की बाबा आरक्षणाचं जे चाललंय आता हे उपवर्गीकरण अबकड काय आहे ते हो. तर तुमचं काय मत आहे ह्याच्यावर वा तुम्हाला काय वाटतंय मी काही लोकांना आमच्या मातांग समाजातल्या नक्कीच. हा. वस्तीतल्या लोकांना विचारलं हो तर ते म्हणले हे चाललंय हो मी म्हणलं ते म्हणले हे चाललंय एवढं माहित आहे पण काय नेमकं माहित नाही बघा हा? ही रिअल फॅक्ट आहे ही रिअल हा, फॅक्ट हा. आहे रिअल फॅक्ट तुम्हाला ग्रासरूटचं सांगतोय खरंय बरं म्हणलं मग आता तुम्ही कोणत्या बाजूने तुमचं काय म्हणणं आहे हो तुम्ही आरक्षण तुम्हाला पाहिजे का हो तर म्हणते पाहिजे ना नक्की पाहिजे म्हणतेत पाहिजे खरंय वेगळं पाहिजे का म्हणतेत पाहिजे मग तुमचा महाराला विरोध आहे का म्हणलं हा तर ते म्हणले महाराला विरोध नाही महाराला आमचा विरोध नाही आम्हाला आमचं वेगळं पाहिजे अच्छा. असं म्हणतेत बरं का बरं बरं मी म्हणलं की तुम्हाला जर समजा आरक्षण पाहिजे तर तुम्हाला फायदा होणार आहे याचं कशावरून हा याची काय गॅरंटी बरोबर तुम्हाला फायदा होणार आहे ते काय म्हणले भाऊ ह्या आम्हाला काय तेवढं काय कळत नाही हा ते फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे बरं मार विरोध करायलेत म्हणजे नक्कीच फायदा आहे अच्छा हा महत्वाचा मुद्दा आहे याच्यातला ते काय म्हणालेत होय. हे ग्रास रूट तर सांगायला बरं का मी हो ना बरोबर आहे हा महार विरोध करायलेत म्हणजे म्हणजे नक्कीच नक्की फायदा फायदा आहे आहे. म्हणजे हे भांडण आजचं नाही महार मांग हो. हे खूप जुनं भांडण होय, होय. आहे बाबासाहेबांना पत्र आमचे खासदार होय. कांबळे यांनी लिहिलं होतं त्या काळात की नक्की. मार आमची वरात येशीत आली की माती टाकतात होय. हे हिशा वाट्याचं भांडण आहे होय 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 हे आजचं भांडण खरं आहे. हे जनावर मेलं का होय, तेव्हा होय. सुद्धा कोण होय. काळीज कोणी कोणता घेतंय, हिस्सा कोण घ्यायचा? काय घेतंय. हा, हा. जी, जी, जी. ह्याच्याहून भांडण होय, होय, होय. जरा मार त्यावेळेस बी जरा काळीज हे चांगलं चांगलं घ्या. आणायचं अच्छा बरोबर क्या बात आहे जी भांडण होय होय नेते बरोबर आहे का तर भांडण ह्याच आहे होय, होय. तेव्हापासूनच हा. त्याच्यामुळं मातांग समाज काय म्हणतोय महार विरोध पिढी करायला जात आहे. नक्की काहीतरी फायदा आहे आपला हा म्हणून तर विरोध फायदा. करायला लागले ते त्याच्यामुळं माझं काय मत आहे होय. की बौद्ध समाजाच्या मातांग समाजाच्या कळणाऱ्या लोकांनी समाजामध्ये चुकीचा मेसेज देऊ नये हो त्यांनी सांगितलं पाहिजे नाही ठीक आहे हो ते माग आहेत त्यांना वाटतंय माग आहेत आपण त्यांना बरोबरीत घ्यायचंय बहुत अच्छी घेऊ आपण हो. पण घेत असताना आपण काय करू दोघं मिळून सरकारकडे जाऊ हो आणि दोघं मिळून सरकारकडे जाऊन काय म्हणू की बाबा तुम्ही देणार आहे तर कसं देणार आहे? कोणत्या पद्धतीने त्याचा देणार? आधार काय असणार होय 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 त्याचा आधार काय असणार आहे? नक्की. म्हणजे तुम्हाला सांगतो मी आता काही लोकांना ह्याच्या अगोदर बी वर्गीकरण झालं नाही अशातला भाग नाही झालाय वर्गीकरण झालेल्या काही लोकांना मी विचारलं त्यांना म्हणलं बाबा वर्गीकरण झालंय तुमचं कसं काय म्हणलं हो. आता लमानी म्हणते वंजारीनेच आमचं सगळं हाणलं आम्हाला काहीच भेटलं नाही होय हो तर ते म्हणजे आता आम्हाला वर्गीकरणात न ग आम्हाला वापस तिकडे पुन्हा टाका ओबीसी टाका बरं आता अच्छा. कसं करायचं मग होय. मग उद्या आमच्यावर बी ही येळ येऊ नये पुन्हा आम्हाला यस्तीत घ्या उद्या आमच्या मागावर सुद्धा ही येळ येऊ नये ना नक्की. त्याच्यासाठी काय करावं लागेल एकत्र जावं लागेल बरोबर. एकत्र बसावं लागेल त्याचा अभ्यास करावा लागेल खरंच फायदा आहे नुकसान आहे काय असेल ते बघावं लागेल आणि समाजातलं ऐक्य टिकवा बहुत अच्छी हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे समाजातलं ऐक्य टिकलं पाहिजे. थोडस जोडतो मी ते हा. म्हणतो वर्गीकरण झालं नाही का खऱ्या अर्थानं बंधूजन खरं तर वर्गीकरण झालं आधी पण कारण आता कोणीतरी सांगितलं इथे
आपल्या सर्वांच्या विकासासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ होतं, बरोबर आहे. या ठिकाणी सेपरेटली अण्णाभाऊसाठी दिलं, कुठल्या बौद्धांनी कुणी काय म्हटलं नाही. बार्टी होतं, आरटी करून दिलं, कुणी काय म्हटलं नाही. म्हणजे आपला खऱ्या अर्थानं कुठल्या मागाच्या विकासासाठी किंवा आमच्या भावाच्या विकासासाठी नाहीच विरोध, पण आपलं मत आहे की बाबा जसं या ठिकाणी दादांनी सांगितलं की एक प्रकारे बसून कशा धाटणीमध्ये आम्हाला देणार आहोत, काय करणार हे तर क्लिअरिफिकेशन करा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ, खूप महत्वाचं. जी 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 हा नाहीच बोला, वरती करा, वरती करा. हा शेवटचा एक मुद्दा राहिला माझा. हो. फक्त झालंय काय बरं हा. का, सरकारकडे नाही बजेट. अतिशय महत्वाचं. आता वा बहुत अच्छे. सरकारकडे नाहीये बजेट. दादांनी जे आकडा सांगितला त्याचा हा. किती आहे तर आपल्यासाठीचा. सरकारकडे नाहीये बजेट, हो. कुठल्याच योजनासाठी बजेट नाही. हा मग त्यांनी केलंय काय, हो इथला मराठा म्हणतोय आम्हाला ओबीसी टाका, हो. ओबीसी म्हणतो येऊ देत नाही. हो बरोबर आहे. हा? हो इथला ह्यो धनगर म्हणतोय आम्हाला एसटी टाका, हो. एसटी वाला म्हणतो येऊ देत नाही. हो इथला वर्गीकरणातला मांग म्हणतोय आम्हाला वेगळं द्या, हो. मार म्हणतोय मी घेऊ देत नाही. हो नुसते फुकट भांडण. बरोबर आहे. मला काय वाटतं हे वाचाळवीर जे आहेत आता हे फेसबुकवर लिहितात, हो ना. ह्या वाचाळवीरांनी आज जेवढे लिहितात हो एवढं जर गॅट कराराला दोघा जातीने मिळून विरोध केला असता तर हो, गॅट हो. करार संपला असता आणि सगळेच आरक्षणात लागले असते, सगळे लागले. बरोबर बरोबर बरोबर. सगळ्या जागा रिक्त आहे. काय कुठे कुठे काही सगळं संपलेलं आहे शून्य ना? आहे, सगळं आरक्षण संपलेलं संपलेलं आहे. आहे. 98% नोकऱ्या ह्या सगळ्या संपलेल्या आहेत. खाजगी आहेत. होय, होय, होय. 98%, 2% सरकारी नोकऱ्या राहिल्यात. 98% Backlog कॉलेजेस, भरला नाही ना कितीतरी मोठा. 98% कॉलेजेस होय. कुणाचे आहेत, सगळे खाजगी. काय आहे आपलं? आता मला सांगा MIDC हो. आहे, MIDC ला परमिशन कोण देतंय, सरकार देत. सरकार देते. मग MIDC मध्ये येणाऱ्या उद्योगाला परमिशन कोण देतंय, सरकार देतंय. होय. अरे मग त्या उद्योग सगळ्या गोष्टीला ज्याला सरकार जर परमिशन देत असेल तर तुम्हाला त्याच्यात आरक्षण का नाही, याच्यासाठी कोण भांडणार आहे? बिलकुल. याच्यासाठी कोण त्यांना भांडणार आहे? नोकर याच्यासाठी भरतीमध्ये. भांडलं पाहिजे होय, ना. होय. आमच्या मायावतीजीनी बहीणजीनी त्या काळामध्ये हो हे केलं, म्हणजे खाजगीकरणामध्ये आरक्षण मागितलं, हो. तर आमच्या महाराणी बी शिव्या दिल्या मायावतीला आणि मांगणी बी दिली. हो. म्हणले मायावती ईडी झाली, म्हणले खाजगीकरणातच आरक्षण मागायला लागली त्यावेळेस बरोबर. महाराष्ट्रातली ही पण ते आज परिस्थिती. खरं आहे ना ते. पण ते आज खरं आहे. बिलकुल. त्यामुळं आता खरं मला जर विचाराल तुम्ही तर आपली लढाई काय पाहिजे, हो. अरे खाजगीकरणात आम्हाला आरक्षण द्या, आरक्षण द्या. खाजगीकरणात आरक्षण द्या. हो. तर मला वाटतं हे गरजेचं आहे. त्यामुळे समाजाने, बहुत दोन्ही अच्छे. समाजाने वा, राजभाऊ. एकत्र आलं पाहिजे, बहुत अच्छे. एवढीच मी अपेक्षा करेल. धन्यवाद. जय भीम. जोरदार टाळ्या होऊन जातात बंधूजन. खरं तर अतिशय महत्वाची ही दोन समाजाला जोडणारी दुव्याची भूमिका या ठिकाणी मला वाटतं राजेश भाऊ घोडेने व्यक्त केलेली आहे. परिस्थिती काय निर्माण झाली, अरे पाहुणी हा तमाशा, करावी काय आशा, पदरी येईल निराशा, पदरी येईल निराशा. हे वाद आपसातले आपसात मिटवा, आपसात मिटवा, एक आवाज उठवा, क्रांतीची ज्योत पेटवा, एक आवाज उठवा, क्रांतीची ज्योत पेटवा. पाहुणी हा तमाशा, करावी काय आशा, अहो पदरी येईल निराशा, पदरी येईल निराशा. हे वाद आपसातले आपसात मिटवा, आपसात मिटवा, आपसात मिटवा, एक आवाज उठवा, एक आवाज उठवा, क्रांतीची ज्योत पे